हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू देवा अकॅडमी MPSC UPSC. मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आज आपण GS पेपर 4 एथिक्स इंटिग्रिटी ॲप्टिट्यूडमधला अजून एक महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत. त्याचं नाव आहे मीडिया एथिक्स, माध्यम नीतिमत्ता. मित्रांनो, मीडिया एथिक्स याचा अर्थ काय? इट इज द सेट ऑफ प्रिन्सिपल्स अँड स्टँडर्ड्स गायडिंग द प्रोफेशनल इन द मीडिया इंडस्ट्री. तर हे काय आहे की मीडियाचं जे माध्यम आहे, माध्यम उद्योगामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकासाठी एक मार्गदर्शक तत्वे आणि वर्तणुकीचे नियम जे सेट करतं, त्याचं जे स्टँडर्ड आहे जे सेट करतं, त्याला आपण काय म्हणतो? मीडिया एथिक्स असे म्हणतो. राईट. सो मीडिया एथिक्स का महत्त्वाचं आहे? वाय इट इज व्हायटल फॉर? राईट. सगळ्यात महत्त्वाचं, इट इज इम्पॉर्टंट टू गेन दी पब्लिक ट्रस्ट. पब्लिकचा ट्रस्ट खूप महत्त्वाचा असतो. राईट. दुसरं, ॲक्युरेट इन्फॉर्मेशन, अचूक माहिती. तिसरं, प्रोटेक्टिंग इंडिव्हिज्युअल राईट्स अँड डिग्निटी. राईट. या तीन गोष्टीसाठी मीडिया एथिक्स खूप जास्त महत्त्वाचं आहे. राईट. सो जर पुढे तुम्ही बघितलं तर मीडिया एथिक्सचे आपल्या काही की कंपोनंट्स पण दिसतील, महत्त्वाचे कंपोनंट. ज्यातला एक पहिला कंपोनंट बघा, अकाउंटेबिलिटी असणे. राईट. अकाउंटेबल असणं खूप गरजेचं आहे. दुसरा कंपोनंट बघा, ट्रूथफुलनेस अँड ॲक्युरेसी. म्हणजे जी पण माहिती तुम्ही देणार असाल ती त्याची सत्यता असायला पाहिजे आणि ती अचूक असायला पाहिजे. पुढचा कंपोनंट बघा, फेअरनेस अँड इम्पार्शियालिटी. म्हणजे निष्पक्षता हा खूप महत्त्वाचा पिलर आहे मीडियाचा. आपल्याला माहिती आहे की मीडिया जो आहे हे 4th पिलर ऑफ डेमोक्रेसी ज्याला आपण म्हणतो. राईट. सो हा कंपोनंट खूप महत्त्वाचा आहे. याच्या व्यतिरिक्त प्रायव्हसी, गोपनीयता असणं खूप महत्त्वाचं आहे आणि मीडियाला एक स्वातंत्र्य असणं खूप महत्त्वाचं आहे. तर हे की कंपोनंट आपल्याला मीडिया एथिक्समध्ये दिसतात. राईट. ओके. सो याच्यामध्ये मित्रांनो काही इथिकल इश्यूज पण आपल्याला दिसतील. राईट. इथिक्स म्हणल्यावर याच्यात इश्यूज आलेच. राईट. कुठले इश्यूज? असं फेक न्यूजचा एक इश्यू खूप कॉमन आहे. ओके. किंवा सेन्सेशनॅलिझम वर्सेस रिस्पॉन्सिबल रिपोर्टिंग. फक्त सेन्सेशनॅलिझम करायचं पण रिस्पॉन्सिबल रिपोर्टिंग नाही करायची. राईट. हा एक इश्यू आहे. फेक न्यूजचा प्रोपोगंडा. त्याच्या व्यतिरिक्त ऑनलाईन प्रायव्हसीचे इश्यूज पण आपल्याला याच्यामध्ये दिसतात. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, ट्रूथ वर्सेस पर्सनल सेफ्टी. म्हणजे काय की सत्य जर तुम्हाला सांगायचं असेल, करप्शन सपोज तुम्हाला हे करायचं असेल, राईट, वरती बाहेर काढायचं असेल, तर त्याच्यामध्ये तुमचा पर्सनल सेफ्टीचा पण कन्सर्न येतो की बऱ्याच लोकांना लाईफ थ्रेट भेटतात. जर तुम्ही एक रिपोर्ट बघितला, रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स या ऑर्गनायझेशनचा, त्या ऑर्गनायझेशनच्या नुसार काय झालं की जवळपास 54 जर्नलिस्ट हे किल करण्यात आले ऑल ओव्हर दी वर्ल्ड बिकॉज ऑफ दी इथिकल इश्यू ऑर डिलेमा बिटवीन ट्रूथ वर्सेस पर्सनल सेफ्टी. राईट. ठीक आहे. त्याचे एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं मित्रांनो, TRP स्कॅन्डल झालं होतं 2020चा, किंवा कोब्रा पोस्ट स्टिंग ऑपरेशन झालं होतं 2018चं. राईट. ठीक आहे. सो हा एक टॉपिक होता मीडिया एथिक्सचा. रेग्युलर लेक्चरसाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तिथे तुम्हाला सगळे इथिक्सचे रेग्युलर लेक्चर भेटतील. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.